नमस्कार मंडळींनो, मी अक्षय सावंत तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या प्रवास जीवनाच्या चॅनलमध्ये. मंडळींनो, आता गणपती दिवस चालू आहेत. गणेश चतुर्थीचा तिसरा दिवस चालू आहे. तर मी आता एक नवीन सिरीज चालू केलंय. तर त्या सिरीजचं नाव असं आहे की डेकोरेशन सिरीज म्हणून. जे कोण युनिक डेकोरेशन करतात तर ते आणि त्या डेकोरेशन मार्फत नवीन काय संदेश देत असेल तर अशा मी डेकोरेशनचे विजिट करतोय आणि त्या डेकोरेशन आपल्या मार्फत पोहोचवण्याचं काम करतोय. तर तुम्ही मी आता डेकोरेशनचा मी व्हिडिओ बनवणारच आहे. तर तुम्हाला तो डेकोरेशनचा व्हिडिओ कसा वाटलाय मला सांगा आणि आपण त्यांच्याशी बोलूयात आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांना ही आयडिया कशी सुचली आणि याच्या मार्फत ते आपल्या जनतेला आणि आपल्या याला काय संदेश देतात हे आपण जाणून घेऊयात. तर आपण लवकर व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर ना आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असाल ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघू शकता तुम्ही किती जण जमले. तर हे सर्वजण आपले डेकोरेशन बघायला येतात. नमस्कार, मी रवींद्र गावडे, पोलीस पाटील उमगाव. प्रथमतः प्रवास जीवनाचा या यूट्यूब चॅनलचे मी आभार मानतो. प्रथमतः त्यांनी आमच्या श्रीच्या चरणी डेकोरेशन सिरीज हे चॅनल सुरुवात करून आमच्या गणपतीचं डेकोरेशन हे सर्वांना बघावं आणि ह्या डेकोरेशनची थीम हे सर्वांना कशी वाटली त्यांच्या चॅनलमध्ये ती त्यांनी सांगावी. प्रथमतः गणपतीच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि आमच्या थीमचं आमच्या डेकोरेशनच्या बद्दल मी माहिती सांगतो. ओके. हे 2024चा वर्ल्ड कप आपल्या भारताने जिंकला त्याचे हे क्षणचित्र इथं आम्ही दाखवले आहे. आणि माझा मुलगा समर्थ गावडे हा क्रिकेटमध्ये त्याला इंटरेस्ट जास्त असल्यामुळे आणि त्याचा आवडता प्लेयर रोहित शर्मा हा असल्याने त्याने हे सगळं आपल्या डोकेलिटीनं सगळं केलेलं आहे. आणि गुगलवरून सगळ्यांचे आपल्या इंडिया प्लेयरचे फोटो घेऊन त्यांनी ही माहिती आणि हे डेकोरेट केलेलं आहे. तसेच आमच्या गावामध्येही UPL उमगाव प्रीमियर लीग म्हणून सिरीज क्रिकेटच्या मॅच भरवल्या जातात. त्यासाठी त्यांनाही त्या मुलांना प्रोत्साहन मिळावं आणि आपल्या इंडियाचं वर्ल्ड कप T20 वर्ल्ड कप हा इंडियाने जिंकला हे आम्ही गणपतीच्या डेकोरेशन मधून हे सर्वांसाठी दाखवून दिलेलं आहे. तर मंडळींनो, आपल्याला ना या डेकोरेशनच्या मार्फत ना खास क्रिकेट प्रेमींसाठी हा व्हिडिओ असणार आहे. तर क्रिकेटचे चाहते आपल्या जगभरामध्ये भरपूर असे चाहते आहेत. तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ असणार आहे. तर तुम्ही बघू शकता हा T20 वर्ल्ड कप 2024चा T20 वर्ल्ड कपचे काही छायाचित्र यांनी तिथे लावलेले आहेत. त्याचबरोबर इथं क्रीडांगणावरती ना त्यांनी असे प्लेयर सेलिब्रेशन करताना इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांची मॅचचे ना काही सेलिब्रेशन आणि सूर्यकुमार यादवने जो घेतलेला जेल त्याची यांनी इथं छोटीशी झलक दाखवलेली आहे आणि सर्व प्लेयर सेलिब्रेशन करतात. तर खास हा व्हिडिओ आहे ना क्रिकेट प्रेमींसाठी आणि जे कोण डेकोरेशन जे आता नवीन बनवणार म्हणजे पुढच्या वर्षी जी बनवणार असतील तर त्यांच्यासाठी देखील ही थीम योग्य ठरेल. तर आता त्यांनी माहिती सांगितलीच आपल्याला. तर आपण ना जो क्रिकेट चाहता आहे त्यांनी जे चाहत्याचं नाव घेतलं त्याच्याशी आपण थोडा संवाद साधूया. नमस्कार, माझं नाव समर्थ रवींद्र गावडे. मला क्रिकेट आवडल्यामुळे मी गणपती डेकोरेशन केलेलं आहे आणि आमच्या गावात UPL म्हणून बनवतात त्या टीमेत मी पण आहे. म्हणजे तू रोहित शर्माचा मोठा फॅन आहे. तर कधीपासून बघतो क्रिकेट? तर भरपूर दिवस तो थोडा गडबडलाय मंडळींनो. पण ही आयडिया बघा किती छान आयडिया. अशा लहान मुलांच्या डोक्यामध्ये अशा छोट्या म्हणजे आयडिया येतात. तर त्यांच्या या आयडियांना दाद दिली पाहिजेत. आणि तुम्हाला देखील हे डेकोरेशन कसं वाटलं मला कमेंटमध्ये सांगा. आणि खास क्रिकेट प्रेमींसाठी ही हे असणार आहे. तर अजित आता ह्या डेकोरेशन विषयी ना रिव्ह्यू देतोय. तसंच मला या लहान मुलांना ह्या डेकोरेशन एवढंच सांगायचं आहे की जीवनामध्ये अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही की आपल्याला साध्य करता येईल. कारण की या सर्वांनी मॅच पाहिले. या लास्टला फक्त सर्वांनी मॅच पाहिले. 30 बॉलला 30 रन पाहिजे होत्या आणि त्यांच्याकडं चांगले बल्लेबाज म्हणजे क्लासेन आणि डेव्हिड मिलर सारखे चांगले प्लेयर होते. तरी पण त्यांनी इंडियाने हे भारतीय 40 कोटी किती
आपली जनता किती 136 का 150 कोटी. आपल्या 150 कोटी जनतेला दाखवून दिले की अशी कोणतीच गोष्ट नाही. कारण 30 बॉलला 30 रन सहज कोणी चेस करू शकतो. आता IPL मध्ये 20 ओव्हरच्या सामन्यामध्ये जवळजवळ 300 रन मारतात, 280 रन मारतात. त्यामुळे लहान मुलांना, इथं असलेल्या पब्लिकला मला एवढाच संदेश द्यायचा आहे की आयुष्यामध्ये आपण सक्सेस घडवायचा असेल तर ही एकदा मॅच पाहावी. आयुष्यामध्ये सक्सेस पाहिजे असेल तर. आणि अशी माहिती नाही क्रिकेट प्रेमी सांगू शकतो. मंडळी, तुम्ही गणपतीच्या मूर्ती देखील कशी वाटते तुम्ही सांगू शकता. आणि हे कोणत्या मंडळाचं डेकोरेशन नाही तर हे घरगुती गणपतीचं डेकोरेशन आहे. आमच्याकडे ना कोकणात म्हणा किंवा चंदगडात म्हणा अशा प्रकारे गणपती सेलिब्रेशन केलं जातं आणि गणपती या सणाला भरपूर असा महत्त्व दिला जातो. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या कमेंटचा, तुमच्या प्रतिसादाची भरपूर गरज असते. आणि तुमच्या कमेंटमुळे आम्हाला समजून जातं की आमच्या कोकणात म्हणा, चंदगडमध्ये म्हणा की असे डेकोरेशन म्हणा किंवा गणपती उत्सव, गणेश चतुर्थी हा उत्सव कशा प्रकारे साजरा केला जातो. तर आपण आता व्हिडिओला इथेच थांबूयात. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आणि चॅनलवर जर आपल्या कोण नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.